आदरणीय व्यासपीठ उपस्थित ग्रामस्थ, वंदनीय गुरुजन वर्ग, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज आपण आपल्या देशाचा 70वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. आज संपूर्ण देशभर आपला हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. शाळा, कॉलेज, सरकारी, निमसरकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी झेंडावंदन थाटात पार पडते. काय महत्त्व आहे आजच्या दिवसाचे? 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. परंतु प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय? प्रजासत्ताक या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. प्रजेची सत्ता म्हणजेच प्रजासत्ताक. जगातील सर्वात मोठ्या यशस्वी लोकशाही देशांच्या यादीत आपलं नाव प्राधान्याने घेतलं जातं. आपल्या देशाचं नेतृत्व कोणी करायचं हे आपण म्हणजे सर्व भारतवासीय ठरवतो. आज आपण जरी स्वतंत्र व प्रजासत्ताक असलो तरी आपल्या सर्वांना माहीतच आहे, आपल्या देशावर इंग्रजांनी जवळपास 150 वर्ष राज्य केले. या इंग्रजांनी आपल्यावर खूप अन्याय केला, जुलूम, जबरदस्ती केली. या छळाला कंटाळून काही महान व्यक्ती एकत्र आल्या. त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दांडी यात्रा, चले जाव चळवळ यासारख्या अहिंसक मार्गाने पूजनीय गांधीजी व त्यांच्या अनुयायांनी इंग्रजांशी लढा दिला. त्याचप्रमाणे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यासारख्या महान योद्ध्यांनी सरळ ब्रिटिश सैन्याला आव्हानच दिले. अशा प्रकारे दोन्ही मार्गांचा अवलंब करून भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यासाठी त्यांनी आपले घरदार, संसार सोडला, प्रसंगी देशासाठी बलिदानही दिले. आणि म्हणूनच या महान व्यक्तींना स्मरण करण्याचा, त्यांच्या विचारांना जागृत ठेवण्याचा, संकल्प करण्याचा हा दिवस. गेल्या 70 वर्षाच्या काळात आपण सगळ्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली. शेती, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, खेळ, शिक्षण इत्यादी क्षेत्रात अनेक मान्यवरांनी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले. आज आपल्यासमोर बऱ्याच समस्या देखील आहेत. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. शेती आणि शेतकरी यांना सशक्त करण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. आपला देश म्हणजे विविध संस्कृतीचा संगम आहे. अनेक चांगल्या परंपरा आपण पूर्वीपासून जोपासलेल्या आहेत. अनेक जाती धर्माचे लोक एकत्र गुण्या गोविंदाने नांदत आहेत आणि पुढेही असाच आदर्श आपण जगाला देऊ याची मला पूर्ण खात्री आहे. राष्ट्रीय स्तरावर आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. माननीय पंतप्रधान महोदय लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात. प्रत्येक राज्याच्या मानवंदनेतून संस्कृतीचे दर्शन राजपथावर दाखवले जाते. हवाई दलाच्या विविध कसरतींनी मन आनंदित होते. येणाऱ्या पुढील काळात आपल्याला खूप प्रगती करायची आहे, खूप काही साध्य करायचे आहे. पण त्यासाठी आपण आपल्या देशासाठी काय करणार आहोत हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आपण विद्यार्थी दशेत जे संस्कार, मूल्य शाळेत शिकतो ते समाजात रुजवले पाहिजे. आपल्या आदर्श संविधानाने घालून दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य किमान आपण पाळल्या पाहिजेत. चला तर मग आपल्या देशाला गालबोट लागेल असं कृत्य मी करणार नाही असा संकल्प आजच्या प्रजासत्ताक दिनी करूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्व भारतीयांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.